नित्य स्वामी दर्शन 24 ऑक्टोबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. नवविधा भक्तीमधली श्रवण भक्ती ही पहिली भक्ती पाहिली. ही श्रवण भक्ती म्हणजे स्वामी समर्थांचे गुणगान अष्टोप्रहर मनपूर्वक श्रवण करणे. स्वामींच्या एकूणच सुगंध भारल्या कथांवर जिथे जिथे निरूपण चालू असेल, त्यांच्या नामाचे स्मरण जिथे जिथे घुमत असेल, तिथे तिथे जाऊन ऐकणे याला श्रवण भक्ती म्हणतात. स्वामी जरी आज निर्गुण निराकारात वावरत असले तरी त्यांच्या कथा शब्द माध्यमातून साकार होतात. हा तर सर्व स्वामी भक्तांचा अनुभव आहे. स्वामी आपल्या भोवती वावरत आहेत याची प्रचिती तर प्रत्येक स्वामी भक्ताला सतत येतच असते. तुम्हाला सांगतो की कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, योग मार्ग आणि अध्यात्म मार्ग तथा वैराग्य मार्ग आपण श्रवण भक्तीतून जाणून घ्यायचा असतो. केवळ स्वामी चरित्रातून ऐकायचा नाही तर त्यांचा अंगीकार करायचा असतो. स्वामींची काही व्रते सांगितलेली आहेत, त्यांचे श्रवण करावे. मुख्य म्हणजे गाणगापूर आणि अक्कलकोट या 2 तीर्थक्षेत्रांना भेट देऊन स्वामींसंबंधी त्या परिसरात ज्या कथा पसरलेल्या आहेत त्या लक्षपूर्वक ऐकाव्यात. स्वामींचे सर्वत्र मठ पसरलेले आहेत, त्या मठात जावे. मठामध्ये स्वामींच्या पादुका असतात. त्या पादुकांवर आपला स्वामीमय झालेला भक्तिमाथा अलगद टेकवून स्वामी नाम ऐकू येते का याचा वेध घ्यावा. स्वामींच्या जयंतीला आणि समाधी दिनाच्या दिवशी खूप दान करावे. हे दान करण्यापूर्वी दानाचे महत्त्व भक्तिभावाने ऐकावे, त्याशिवाय दानाचे महत्त्व कळणार नाही. स्वामींचे मंत्र प्रथम नीट श्रवण करावे, त्यांचे उच्चार नीट ऐकून मगच हे स्वामी मंत्र खड्या आवाजात सुस्पष्टपणे म्हणावेत. स्वामींच्या प्राप्तीची साधने कुठली, तपाचरण कुठले, पुरच्छरण कुठले हे सर्व प्रथम श्रवण करावे. श्रवण भक्तीत जीवनभर पुरणाऱ्या तुमच्या आनंदाची बीजे पेरलेली असतात. ह्या निमित्ताने मी तुम्हाला आणखीन एक मुद्दा सांगतो. स्वामी भक्तांचे आपल्या आहारावर आणि निद्रेवर नियंत्रण हवे, तरच श्रवण भक्तीचा आनंद लुटता येतो. आहार सात्विक हवा, अल्प हवा, बेतशीर हवा, मांसभक्षण पूर्ण वर्ज्य हवे. निद्रा 6 तासांपेक्षा अधिक असता कामा नये. पहाटे उठण्याची सवय हवी, तरच श्रवण भक्तीची पहिली पायरी आपल्या दृष्टोत्पत्तीस येते, अन्यथा नाही. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.